ग्रुप ग्रामपंचायत होराळ्याच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये 28 तारखेला मतदान प्रक्रिया पार पडली व 29 तारखेला मतदान मोजणी ही घेण्यात आली। खालापूर तहसील कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली असता प्रभाग क्रमांक 3 मध्ये भगवान मोरे यांना 93 मतं पडली व ईश्वर धामले यांना 88 मतदान झालं व यामध्ये 84 मताने भगवान मोरे हे विजयी झाले असता झाडानी गावातील ग्रामस्थांनी भगवान मोरे यांना विजयाचं कौल दिले व खालापूर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली ही मतदान मोजणीची प्रक्रिया आज सकाळी 10 वाजता खालापूर तहसील कार्यालयामध्ये घेण्यात आली व प्रभाग क्रमांक 3चे भगवान मोरे यांना 84 मतांनी विजयाचं कौल घोषित करण्यात आलं। आज त्यांच्या ग्रामस्थांची बाईट घेतली असता त्यांनी काय म्हटले आहे पाहूया। याचा विशेष आढावा घेतलाय संघर्ष रायगड न्यूजने। या ठिकाणी सर्वप्रथम मी आमच्या गावचे सर्व नागरिक मतदार बंधू त्याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक 3चे सर्व मतदार बंधू यांचे मी मनपूर्वक आभार मानतो। कारण या ठिकाणी 193 मताधिक्य या ठिकाणी आमच्या चुलत्यांच्या बाजूने वळवले, त्याबद्दल मी सर्वांचे प्रथमतः आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी झाडाने गावचे या ठिकाणी एकमताने आमचे चुलते श्री भगवान पुणाजी मोरे यांना या ठिकाणी मतदार पद दिलं, त्यासाठी मी झाडाने गावचे देखील आभार मानतो। या ठिकाणी थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी भगवान मोरे हे त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा पात्र ठरून या ठिकाणी कामाला सुरुवात करतील आणि सदस्यपद या ठिकाणी भगवान पुणाजी मोरे यांना मिळालं, त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। सर्वप्रथम मी माझ्या ग्रामस्थांचं मी आभार मानेन, कारण त्यांनी मला निवडून दिलं। आज जी 193 वोटिंग आमच्या गावची होती ती सर्व वोटिंग मला पडली। सर्वप्रथम मी माझ्या ग्रामस्थांचं, माझे सहकारी जे असतील सगळे आणि वॉर्ड क्रमांक 3चे जे सगळे सभासद त्यांचे मी आभार मानेन आणि इथून पुढे मी जे ग्रामस्थांनी मला विश्वास ठेवला त्या विश्वासावर मी काम करेन। मी सर्व मतदार बंधूंचे आभार मानतो। प्रथमतः आमच्या झाडानी गावचं आणि आमच्या ग्रामपंचायतीतल्या काही नागरिकांचं मी प्रथम भगवान मोरे आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मानाजी मोरे स्वागत करतो आणि भगवान मोरेंना विजय केल्याबद्दल प्रथम त्यांचं अभिनंदन करतो। मी झाडाने गावच्या होराळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जी पोटनिवडणूक झाली त्याच्यामध्ये आमच्या गावच्या झाडानी गावच्या विचारानुसार पहिले गणेश मोरे नंतर मग भगवान मोरे असा जो गाव निर्णय झाला, त्या माध्यमातून आमचे उमेदवार पहिले गणेश मोरे त्यांनी स्वतःहून राजीनामा दिल्यानंतर भगवान मोरेंचं त्या ठिकाणी उमेदवारी होती आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही ग्रामविकास आघाडीतूनच पहिल्यापासूनच काम करत आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही भगवान मोरे यांना विजयी केलेला आहे। समोर आम्हाला वाटलं नव्हतं की समोर विरोधक कोणी होतील, कारण झाडानी गाव हा प्लस पॉईंट आहे आमच्या ग्रामपंचायती होराळ्यामध्ये आणि त्याला आम्हाला विरोधक राहिले। ढमाळे म्हणून एक उमेदवार होते, ते पराजय झाले आणि भगवान मोरे त्या ठिकाणी होराळे ग्रामपंचायतीमध्ये विजय झालेले। प्रथमतः आम्ही सर्व ग्रामपंचायत नागरिकांचं आणि आमच्या झाडानी गावच्या वतीनं सर्वांचं अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये भगवान मोरे यांना पूर्णपणे आमच्या गावचा पाठबळ असेल आणि त्या दिलेल्या संधीचा भगवान मोरे यांनी यथोचित गावचा तसं ग्रामपंचायतीचा विकास करावा, त्याबरोबर आमचा संपूर्ण टीम असेल, हे झाडानी गाव असेल आणि या संदर्भात आज बाईट देत असताना झाडानी ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांचं स्वागत करणं आभार आहे। धन्यवाद।